नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सुलक्षणा सूर्यवंशी याने सांगितलेलं असते की आज उद्या घरामध्ये पार्टी ठेवायची आहे आणि त्या पार्टीमध्ये आपला आलोक सगळे जगासमोर येणार आहे। तेव्हा आता अंबिका म्हणते की अहो, पण आपल्या आलोकचं सत्य अजूनपर्यंत जगासमोर आलेलं नाही आणि जर आलोक जगासमोर आला तर मात्र सगळ्यांना हे सत्य समजेल, मग काय करायचं? आपण मात्र लोकांना फसवतो अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि आपल्या कोट्यवधी कंपनीचं नुकसान होईल। त्यावरती सुलक्षणा म्हणते की हे नुकसान नाही तर ही गुंतवणूक आहे माझ्या आलोकच्या भविष्यासाठी आणि एका आईने आपल्या मुलासाठी केलेला त्याला नुकसान नाही म्हणत तर त्याला आईचं प्रेम म्हणतात। तेव्हा लगेच सगुणा म्हणते की सॉरी मॅम। तर सगुणा आता असं म्हटल्यानंतर लगेच सुलक्षणा म्हणते की हे बघ, मला सॉरी वगैरे नको, जी चूक केलेली त्याची भरपाई तुला करायची आहे। आता सगुणा विचारते की म्हणजे नक्की काय करायचं? सुलक्षणा सांगते की उद्याच्या पार्टीची सगळी काही भिस्त सगुणा ही तुझ्यावर आहे। सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तरच मात्र प्राजक्ता या घरची सून होऊ शकते। नक्की काय म्हणते हे तुझ्या लक्षात येतं का? त्यावरती सगुणा म्हणते की हो मॅम, यावेळेस मात्र मी तुम्हाला तक्रारीला जागा नाही देणार। तेव्हा आता सुलक्षणा बाहेर जाते तर अंबिकाला खूप टेन्शन येतं। अंबिका म्हणते की हे बघा, तुमचं मुलावरचं प्रेम मला कळतं, परंतु मात्र त्या प्रेमापोटी तुम्ही सूर्यवंशीला संपवायला निघालात हे का तुम्हाला कळत नाही? त्यानंतर आता इकडे कौत्सुभ आता ह्या रोहनची चौकशी करायला आलेला असतो त्याच्या मित्राकडे आणि त्याला विचारतो की काय रे? त्याचा मित्र विचारतो की अरे, खूप दिवसातून येणं केलं। तर कौत्सुभ विचारतो की मला एक गोष्ट सांग, तू येथे बऱ्याच दिवसापासून राहतो ना? त्यावरती त्याचा मित्र म्हणतो की हो, बऱ्याच दिवसापासून राहतो। कौत्सुभ त्याला म्हणतो की तू एरियातील सगळ्या लोकांना ओळखत असेल ना? त्यावरती आता हा म्हणतो की हो, एरियातील म्हणजे सगळ्या लोकांना ओळखतो पण बऱ्याचपैकी काही नाही। त्यावरती मात्र कौत्सुभ त्याला म्हणतो की ह्या एरियामध्ये कामत फॅमिली राहतात, तू त्यांना ओळखतो का? तेव्हा त्याचा मित्र विचारतो की कामत? तर लगेच हा म्हणतो की हो, रोहित कामत, रोहन कामत। तेवढ्यात मात्र आता याचा हा बंडू शेठ येतो। आता बंडू शेठला बघून आता बंडू शेठ त्याला म्हणतो की काय कौत्सुभ सेठ, काय सुरू आहे? तर कौत्सुभ आता त्याच्या मित्राला म्हणतो की चल, मी तुला त्या रोहन कामतविषयी नंतर फोन करतो। तेव्हा आता बिट्टू भाई विचारतो की काय झालं, काय कौत्सुभ शेठ, अहो इकडे कुठे? तर कौत्सुभ म्हणतो की हो बिट्टू भाई, अहो इकडे जरा काम होतं ना म्हणून आलो होतो। पिंटू शेठ विचारतो की काय झालं, आपल्या बहिणीच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आणि हळदीला मात्र मला तू बोलवायचं, घसा मस्त मजा करू, ओला करू घसा। तेव्हा कौत्सुभ म्हणतो की अरे बिट्टू भाई, आम्ही तसे हळद नाही करणार। बिट्टू भाई म्हणतो की अरे काय बोलतो तू, हळद नाही आणि हळदीशिवाय लग्न कसं होणार बरं? नक्की तुला कसलं टेन्शन आहे? काय कसलं पैशाचं टेन्शन आहे का? हे बघ, आयुष्यात अरे मोठा विचार करायचा। तर कौत्सुभ म्हणतो की अरे खर्च थोडासा मोठा आहे। तेव्हा आता बिट्टू भाई त्याला म्हणतो की अरे टेन्शन कशाला लेतो तुम? बिट्टूबाई आहे ना तुम्हारी साथ। बहिणीच्या लग्नामध्ये खर्च नाही करणार तर मग कुठे करणार बरं? आणि आता मात्र तुला 4चे 8 करायचे की नाही? तेव्हा कौत्सुभ म्हणतो की नाही बिट्टूभाई, मला थोडंसं काम आहे आज, मी तो उद्या येतो। तेव्हा आता कौत्सुभ असं म्हटल्यानंतर बिट्टूभाई त्याला म्हणतो की कामाला गोळी मार, आज आपलं जे ठरलेलं आहे ना तर ते करूया, तुला मी 4चे 8 करून देणार आहे। त्यावरती कौत्सुभ म्हणतो की हे बघ बिट्टूभाई, आणि हा बिट्टूभाई काही ऐकायला तयारच नसतो। शेवटी तो कौत्सुभला आता बाईकवर बसवतो आणि त्याला घेऊनच जातो। त्यानंतर इकडे प्राजक्ता आता कुठे कुठे निघालेली असते आणि तेवढ्यात आजी मात्र तिला टॉन्ट मारते, सकाळी सकाळी मी हे अभद्र तोंड पाहिलं, आता मात्र माझं काही खरं नाही बाबा। तेव्हा प्राजक्ता आपल्या बाईकची चावी वगैरे घेते तर आजी लगेच तिला तोऱ्यातच विचारले की काय ग, कुठे निघाली इतक्या सकाळी सकाळी? तेव्हा आता प्राजक्ता खोटं बोलते। प्राजक्ता म्हणते की मी ट्युशन घेण्यासाठी सूर्यवंशीकडे निघाले। हे ऐकून तिला आता ही आजी म्हणते की काय बोलतेस, एवढ्या सकाळी अजूनपर्यंत त्यांचा चहा नाश्ता सुद्धा झाला नसेल आणि तू कुठे निघालीस? त्यावरती आता प्राजक्ता आपल्या मनात म्हणते की जे घडत आहे ना तर त्यावर मला मार्ग काढायचा आहे, म्हणून मात्र ती आता रोहनला भेटायला निघालेली असते। परंतु आता सध्या मला इथे काही न सांगितलेलं बरं राहील। प्राजक्ता असा विचार करत असताना आजी तिला विचारते की काय ग, नक्की तुझं काय सुरू आहे? तेव्हा प्राजक्ता म्हणते की आयाजी, जरा लवकरच त्यांनी बोलावलेलं आहे, येते मी, असे बोलून ती आता तेथून सुटका करून घेते आणि निघून जाते। त्यानंतर आता ही गाणे गुणगुणत तृप्ती बाहेर येते। आजी लगेच आता तिच्या समोर येते। आजी मात्र तिच्याशी खूप गोड बोलत असते। आता आजी म्हणते की अगं तृप्ती, माझं एक काम करशील का? तेव्हा तर तृप्ती खुश होते आणि विचारते की अहो आजी, तुम्हाला दिसतं ना मी आत्ताच आले आणि आल्याला तुम्ही मला लगेच कामाला लावतात का? जरा श्वास घेऊन द्या। तेव्हा आजी रागाने म्हणते की तुझा श्वास आहे तर तो चुलीत घाल,
मी तुला जे काही सांगते ना ते ऐकून घे. ती अवधासा कुठे निघालेली आहे ते बघ. तेव्हा तृप्ती विचारते की कोण अवधासा? प्राजू. त्यावरती आजी म्हणते की हे बघ अगं फार बोलू नकोस, म्हणजे वेळ वाया घालू नकोस, ती निघून जाईल. पटकन तिच्या पाठीमागे जा, तिचा पाठलाग कर आणि बघ ती काय करत आहे. तेव्हा तृप्ती म्हणते की आजी तुम्ही मला पाठलाग करायला सांगतात. तेव्हा आता आजी म्हणते की काय ग अगं तुला इतकी लाज वाटते आणि स्वतःच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी तुला कशी लाज वाटली नाही आणि पाठलाग करायला मात्र लाज वाटते. जा, मला काही सांगू नको, लवकरात लवकर जा. नीट तिच्यावर लक्ष ठेव आणि मला येऊन सांग ती काय कुठे गेलेली आहे ते. तेव्हा आता तृप्ती काही बोलत नाही, ती विचार करत असते. त्यानंतर एका कॅफेमध्ये आता रोहन आलेला असतो, कारण प्राजक्ताने त्याला तेथे बोलावून घेतलेला आहे आणि प्राजक्ता आता आलेली असते, ते पण आता चेहऱ्याला स्कार्फ वगैरे बांधून. तेव्हा मात्र आता ती रोहनकडे पाहते, मनात म्हणते की स्कार्फ सोडायला नको, कारण याने माझा चेहरा बघायला नकोय. तेव्हा तृप्ती मात्र न चेहरा सोडता आता रोहन जे बसलेला आहे तर त्या टेबलवर येते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की रोहन तू. तर रोहन तिला विचारतो की तू कोण आहेस, आणि तेव्हा आता लगेच रोहन म्हणतो की तू तर भाग्यश्री नाहीस आणि हे बघ तूच होती ना, तू मला तिच्या मोबाईलवरून मेसेज केलेला होता. अगं पण तू आहेस कोण आणि तुझं नाव काय आहे? तेव्हा प्राजक्ता त्याला म्हणते की हे सर्व काहीच महत्वाचं नाही, मी तुला काय विचारते त्याचं उत्तर दे. तुम्ही काय करतात, तुम्ही कुठे राहतात, तुमच्या परिस्थितीबद्दल भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबाशी तुम्ही खोटं बोललेले आहात, हे सगळं बरोबर आहे ना? आणि हे बघा भाग्या माझी खूप जवळची आता बहीण म्हणणार असते, परंतु आता म्हणते की माझी मैत्रीण आहे आणि तिचं मात्र तुमच्या सोबत लग्न ठरलेलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला एक चान्स देते, जे काही असेल ते सगळं काही खरं खरं सांगा. तेव्हा रोहन म्हणतो की तुम्हाला तर तुमचा चेहरा दाखवायचा नाही आणि तू का मला प्रश्न विचारतेस? मला प्रश्न विचारते मग नक्की आहे तरी तू कोण, मला चेहरा तर दाखव. आणि तेवढ्यात तृप्ती मात्र तिचा पाठलाग करत आलेली असते आणि तृप्ती येतात हे सर्व काही पाहते आणि म्हणते की प्राजू तर इकडे कॅफेमध्ये, ते पण रोहनला भेटायला. खरंच काय चालू मुलगी आहे ही, आणि ही रोहन बरोबर काय करते? रोहन म्हणत असतो की तोंडावरचा स्कार्फ बाजूला कर. प्राजक्ता म्हणते की नाही, मी तुला चेहरा नाही दाखवू शकत. तेव्हा मात्र आता रोहन म्हणतो की मग मी सुद्धा उत्तर नाही देऊ शकत. तेव्हा प्राजक्ता म्हणते की उत्तर जर असेल तुमच्याकडे तरच तुम्ही उत्तर देताल, तुमच्याकडे उत्तर नाही तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की तुम्ही भाग्यश्री आणि त्यांच्या कुटुंबाला फसवतात, भाग्यश्रीची खूप मोठी फसवणूक करता आहात. पण प्राजक्ता आता रागाने बोलत असते, तर रोहन तिच्याकडे रागाने बघतोय आणि तृप्ती हे सर्व बघत असते आणि तेवढ्यात रागाने आता प्राजक्ता जायला निघते, परंतु तिचा स्कार्फ सुटतो आणि ती जेव्हा तिकडे पाहते तर रोहन लगेच आता उठतो आणि तिच्या मागून येतो आणि तिच्या मागे येऊन उभा राहतो, तर तृप्ती लगेच बाजूला लपलेली असते. रोहन प्राजक्ताला म्हणतोय तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना, मी सांगेल तुला सत्य, पण अगोदर मात्र तू मला तुझा चेहरा दाखव तरच मी तुला बोलेल. तेव्हा आता प्राजक्ता मनात म्हणते की रोहन आणि त्याच्या परिवारासमोर मी कधी येणार नाही असं मी मामीला वचन दिलेलं आहे, पण नक्की आता मी काय करू? जर मी चेहरा दाखवला नाही तर मला सत्य कसं समजणार? माझ्यापेक्षा मात्र आता मामीला दिलेल्या वचनापेक्षा मला भाग्याचं भविष्य जास्त महत्वाचं आहे, म्हणून ती लगेच आता आपल्या चेहऱ्याचा स्कार्फ बाजूला करते आणि रोहनला आपला चेहरा दाखवते आणि बसायला सांगते. तेव्हा आता रोहन आणि प्राजक्ता तेथे टेबलवर बसतात. तृप्ती परत त्यांच्याकडे आता चोरून डोकावून पाहत असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मला सत्य काय आहे आता हे जाणून घ्यायचं आहे, मग सांगा लवकरात लवकर सत्य काय आहे, बोला लवकरात लवकर. तेव्हा लगेच आता ही तृप्ती सगळं काही बघते आणि म्हणते की ही प्राजक्ता खरंच काय चालू मुलगी आहे, बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यावर सुद्धा डोळा ठेवते. आधी अगोदर मात्र तो कौशिक होता आणि आता मात्र रोहन. आता मात्र लगेच म्हणजे ती लगेच आजीला फोन करते आणि आजीला सगळं काही सांगायचं असतं. आई आजी म्हणते की अगं काय झालं, बोल ना तृप्ती. तृप्तीचाच फोन आहे म्हणून आई आजीला असं वाटतं की नक्की काहीतरी निरोप आहे. तेव्हा ती म्हणते की तृप्ती अगं बोल ना. तर तृप्ती म्हणते की अगं तुला माहिती आहे का आजी, अगं ती प्राजू आहे ना, किती डेंजर आहे ती प्राजू, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असली आहे ती. आजी म्हणते की अगं पटकन बोल नक्की काय आहे ते. आजी विचारते की कुठे आहे ती. तर तृप्ती म्हणते की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, ती रोहनला भेटायला आलेली आहे, रोहनला, आणि माझ्या समोर बसलेली आहे कॉफी शॉप मध्ये. आजी म्हणते की मला वाटलंच होतं की ही अवदासा भाग्याच्या लग्नामध्ये काहीतरी खोडा घालणार म्हणूनच मात्र मी तुला तिचा पाठलाग करण्यासाठी सांगितलं होतं. त्यावरती आता तृप्ती म्हणते की हो ना, अहो काय करायचं, पण भाग्याची फार काळजी वाटते. तेव्हा आजी म्हणते की आता ना तिला चांगलीच अद्दल घडवायला हवी. तू एक काम कर, रोहन रावांबरोबर ती आता आहे ना तेथे बसली
बसलेली तर त्याचे फोटो काढ त्या दोघांचे. तृप्ती म्हणते की हो चालेल आणि ठीक आहे मी लगेच काढते. तर आजी लगेच खुश होते. तर तृप्ती सुद्धा खुश होत म्हणते की आता तर मज्जाच येणार आहे. तेव्हा मात्र आता रोहन म्हणतो की तुला तर समजलेलं आहे की नक्की काय आहे आणि आमच्या परिस्थितीचे जे काही चित्र आम्ही भाग्याच्या फॅमिली समोर उभं केलेलं आहे ते सगळं खोटं आहे. आमची परिस्थिती इतकी ठीक नाही तुमच्या समोर इम्प्रेशन पडावं आणि तुमच्याकडे आता मात्र खूप पैसा आहे आम्हाला समजलं आणि आमच्याकडे खूप पैसा आहे असं तुम्हाला वाटण्यासाठी म्हणून आम्ही भाग्यश्रीच्या फॅमिलीला खोटं बोललो आणि त्यांच्याकडे मात्र आम्ही भाड्याने गाडी घेऊन गेलो. आमच्या आईला हे सगळं दाखवण्याची खूप हौस आहे कारण तिला फक्त पैसे लुबाडायचे असतात. आता रोहन सगळं काही खरं बोलतो. हे ऐकल्यानंतर प्राजक्ता म्हणते की काय बोलतोस, परंतु तृप्ती मात्र आता ह्या सगळ्यांचे फोटो काढत असते ह्या दोघांचे. हे फोटो मात्र ती घरी दाखवणार असते. तर माझ्या आईची इच्छा पूर्ण नाही केली तर ती चिडचिड करते. त्यामुळे 2 वेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो तर ती भाड्याची गाडी घेऊन तर तृप्ती मात्र यांच्या दोघांचे फोटो काढत असते. तेव्हा रोहन म्हणतो की पण मला भाग्यश्रीचे खोटं बोलायचं नाही. उद्या मात्र तिला लग्नानंतर हे सर्व काही समजेल तेव्हा तिला धक्का बसेल. त्या अगोदर मात्र मला तिच्याबरोबर सगळ्या काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि आई शपथ भाग्यश्री मला मनापासून आवडली आणि म्हणूनच मी लग्नासाठी तयार झालो आणि ती स्मार्ट आहे. ती इतर मुलीसारखी मात्र छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत नसते. तिच्यामध्ये ती धमक आहे. उद्या बँगलोरला जाऊन मात्र ती छान संसार सांभाळेल, माझं घर सांभाळेल असं मला वाटतं. त्यामुळे मात्र मी लग्नासाठी तयार झालो. त्यावरती आता प्राजक्ता विचारते की कशावरून हे सगळं तू खरं सांगत आहे. लग्नासाठी होकार देण्यामागे नक्की हेच कारण आहे की भाग्यश्रीच्या कुटुंबाकडून हुंडा मिळेल, भरपूर पैसा मिळेल, ही कारण आहेत की काय? कारण मला माहिती आहे की तुमच्या आईची अपेक्षा आहे की भरपूर हुंडा मिळावा. तेव्हा रोहन घाबरतो. रोहन म्हणतो की तुम्हाला कसं माहिती हे सर्व? तेव्हा प्राजक्ता म्हणते की हुंडा घेणं हे गुन्हा आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही सगळेच्या सगळे जेलमध्ये जाताल. तेव्हा रोहन आता खूप घाबरतो. रोहन म्हणतो की मला माफ करा, माझ्या आईचं बोलणं प्लीज मनावर घेऊ नका आणि प्लीज तुम्ही मला जज करू नका. माझ्या आईची इच्छा होती की हुंडा घ्यायचा म्हणून आणि मुलीकडून सोनं नाणं मिळावं, पण माझी खरंच अशी काही इच्छा नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो आणि मला हुंडा वगैरे काहीच नको, खरंच नकोय मला हुंडा वगैरे आणि मी तुम्हाला वचन देतो की मी हुंडा नाही घेणार. त्यानंतर आता इकडे भाग्याच्या लग्नासाठी दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर आलेला आहे आणि भाग्याच्या पसंतीचे सगळे काही दागिने आता चॉईस केलेले जात असतात. तर चारू आता आजीला विचारते की हे कसं वाटतं बांगड्यांचं सेट वगैरे आणि आता भाग्य घालून बघत असते. खूपच छान आता वाटत असतं आणि तेवढ्यात मात्र चारू बघते आणि म्हणते की अरे वा वा वा, रोहन रावांच्या नावाची मात्र मेहंदीत मस्त रंगलेली आहे. तेव्हा आता भाग्य खूप खुश होत असते. भाग्य खूपच खुश आहे. आजी आणि चारुलता सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप खुश होऊन हसत असतात कारण भाग्याचं सुख तर ते त्यांचं सुख आहे म्हणून ते खूपच आनंदित असतात आणि कौतुक सुद्धा खूप खुश आहे. तो भाग्याकडे बघून खूप खुश होऊन हसतो. चारुलता म्हणते की याचा अर्थ काय होतो? मेहंदी तर खूपच चांगली रंगली, तर रोहन रावांचं तुझ्यावर खूपच प्रेम आहे. त्यानंतर ज्वेलर विचारतो की खरंच क्या बात आहे, मग कोणत्या बांगड्या देऊ असं विचारतो आणि चारुलता विचारते की भाग्या कोणत्या बांगड्या घ्यायच्या आहे, तुला ह्या आवडल्या ना? तर भाग्य म्हणते की हो नक्कीच. तेव्हा मात्र आता त्याच बांगड्या घेतल्या जातात. तर ज्वेलर म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला नवीन सेट पाठवून देतो आणि तेवढ्यात कौतू मात्र भाग्याला चिडवतो. कौतू म्हणतो की काय ग्लो आला एका मुलीच्या चेहऱ्यावर. भाग्य हसते. भाग्य म्हणते की दादा गप्प बस. तेव्हा आता आजी म्हणते की हो मज्जा आहे बुवा एका माणसाची आणि तेवढ्यात मात्र भाग्य आणि सगळेजण खूप आनंदात गप्पा करत आहे. तर रोहनचा फोन येतो. आता भाग्य फोन पाहते आणि खुश होत म्हणते की आई रोहनचा फोन आहे. तेव्हा आता कौतुक लगेच म्हणतो की रोहनचा फोन आहे दे इकडे म्हणून तिच्या हातातील मोबाईल घेतो. तिची गंमत करत असतो. आता भाग्य म्हणते की दादा अरे दे ना, नको ना असं करू म्हणून ती त्याच्या मागे पळत असते. तर कौतुक म्हणतो की प्लीज बोल प्लीज. तेव्हा आता भाग्य म्हणते की हो प्लीज आणि लगेच त्याच्या हातातील मोबाईल घेते. त्यानंतर मात्र आता लगेच रोहनचा फोन ती उचलते. आता तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती खुश होत म्हणते की गुड मॉर्निंग. त्यावरती रोहन तिकडून खूपच ओरडतो की तुझं गुड मॉर्निंग घाल खड्ड्यामध्ये, नक्की तुमचं काय चाललेलं आहे? त्यावरती आता लगेच भाग्य विचारते की नक्की काय झालं, तू असं का बोलतोस? रोहन म्हणतो की तुला माझ्यावर विश्वास नाही का? तर भाग्याला काही कळत नसतं. भाग्य विचारते की रोहन अरे काय झालं? तेव्हा तर रोहन तिकडून ओरडतो की हो ते सुद्धा मलाच विचार की नक्की काय झालं ते. तुझी मैत्रीण आली होती आणि तुला जे काही विचारायचं असेल तर ते मला विचार. तू मैत्रिणींना कशाला पाठवते? माझी चौकशी करण्यासाठी. तुला जे विचारायचं आहे तर ते माझ्या तोंडावर विचार, त्यांना कशाला माझ्याकडे पाठवतेस? आता ह्या भाग्याला काही कळत नसतं की नक्की रोहन काय म्हणतो. भाग्य म्हणते की काय बोलतोस? रोहन म्हणतो की हो तुझी मैत्रीण मला भेटायला आली होती, मला काय नको नको ते बोलली, माझ्या आईवर सुद्धा नको नको ते आरोप केलेत, माझ्या आईचा तिने अपमान केलेला आहे. तेव्हा भाग्य विचारते की कोण मैत्रीण? तर रोहन म्हणतो की हे बघ तुझी ती कोण मैत्रीण आहे ते तू बघ
आणि जर तुला लग्न करायचं नसेल तर तू माझ्या तसं तोंडावर सांग. तेव्हा ते हे ऐकून भाग्याला तर धक्काच बसतो. भाग्य म्हणते की रोहन तुझा काहीतरी गैरसमज होतो. रोहन म्हणतो की नाही, माझा कोणताही गैरसमज वगैरे होत नाही, जे आहे ते बोलतोय मी. तू आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि जे काही आहे ते क्लिअर कर, नाहीतर हे सर्व मला माझ्या आईच्या कानावर घालावंच लागेल. आणि एकदा की माझ्या आईच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी गेल्या तर काही खरं नाही, समजलंस. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता भाग्य तर पूर्णपणे शांतच होते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं की रोहन असं का बोलतोय. कौत्सुक विचारतो की काय झालं. चारुलता विचारते की अगं भाग्य बोल, काय झालं. रोहन काय म्हणत होता. अगं तुझी मैत्रीण कोण आणि हा सगळा काय प्रकार आहे. भाग्य काहीच बोलत नसते. तर लगेच आजी म्हणते की अगं भाग्य काय झालं, जरा तोंड उघड. तेव्हा भाग्य म्हणते की माझी कोणीतरी मैत्रीण रोहनला भेटायला गेली होती, त्याच्या आईबद्दल नको नको ते बोलून त्यांचा अपमान केलेला आहे. तेव्हा लगेच चारुलता विचारते की कोण मैत्रीण आणि हा सगळा काय प्रकार आहे. तेवढ्यात तृप्ती धावतच घरी येते आणि आजीला खुणावत असते. आणि आजी मात्र आता तृप्तीकडे बघून खुश होत हसत असते. तर तेवढ्यात कौत्सुक अशी तुझी कोणती मैत्रीण आहे की जी रोहनला भेटायला गेली होती. तेवढ्यात आजी पुढे येते. आजी म्हणते की अगं मैत्रीण नाही भाग्या, तू जिला तुझी सखी पाठराखीण वगैरे म्हणतेस ना, तीच अवधासा प्राजक्ता ही रोहन रावांना भेटायला गेली होती. हे ऐकल्यानंतर आता भाग्याला फार मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता सगळेजण पाहत असतात की म्हणजे प्राजक्ता कशाला भेटायला गेली असेल. तेव्हा आजी म्हणते की अगं भेटायला कसली, तुझं लग्नच मोडायला गेली होती. तेव्हा लगेच आता भाग्याला राग येतो. भाग्य म्हणते की आई आजी तू काही पण बोलू नकोस. तेव्हा आता आई आजी म्हणते की अगं हे बघ, जे खरं आहे तर तेच मी बोलत आहे, खोटं काही बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास नसेल तर माझ्याकडे पुरावे आहेत. अगं तू तर कायम माझी बहीण करत असते, म्हणून तुला खरंच खूप पुळका आहे तिचा. आणि तू तर तिला काय म्हणत असते की पाठराखीण. मग त्याच पाठराखीणने मात्र तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. तृप्तीला मात्र खूप हसायला येत असतं. आणि आता भाग्य मात्र आजीकडे रागाने पाहत आहे. आजी म्हणते की तुझे लग्न मोडण्यासाठी मात्र प्राजक्ताचे हे उद्योग चाललेले आहेत, परंतु भाग्याचा विश्वासच बसत नाही. जे खरं आहे तर तेच भाग्य बोलत असते. आजी प्राजक्ताबद्दल तू नेहमीच असं काहीतरी बडबड करतच असते. ती काय करणार आहे आणि प्राजूचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे. तेव्हा आता आजी म्हणते की हो का, संबंध काय, चल मी तुला दाखवतेस काय संबंध आहे. आणि त्याच वेळेस मात्र तृप्तीच्या मोबाईल मधील आता जे फोटो आहे तर लगेच आजी तृप्तीचा मोबाईल हातात घेते आणि कौस्तुभच्या समोर येऊन पहिला फोटो आता कौस्तुभला दाखवते. आणि त्यानंतर चारुलता समोर येते आणि चारुलताला सुद्धा आता ते दोघं भेटल्याचा फोटो दाखवते. जेव्हा मात्र आता भाग्य तो फोटो पाहते, भाग्याला धक्काच बसतो. आजी म्हणते की झालं का शेवटी तुझं समाधान. तेव्हा आता भाग्य रागानेच वहिनीला म्हणजे तृप्तीला म्हणते, मला एक गोष्ट सांग, तुझ्याकडे हे फोटो आले कुठून. जेव्हा प्राजक्ता रोहनला भेटायला गेली होती तेव्हा तू तिकडे काय करत होती. तेव्हा तृप्ती लगेच आता आजीला खुणावते. आजीला खुणावून आता नक्की काय सांगायचं आहे हे मात्र आता विचारायला भाग पाडते. तर आजी लगेच आता रागाने भाग्याचा हात धरते आणि रागाने आपल्या समोर घेऊन येत म्हणते की मी तृप्तीला मात्र पाठवलं होतं प्राजक्ताच्या मागे, ती नक्की कुठे जात आहे हे बघण्यासाठी. कारण कालपासूनच मला प्राजक्ताच्या वागण्याचा संशय येतच होता. म्हणजे नक्कीच आता हिच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, काहीतरी कारस्थान सुरू असेल आणि मुद्दाम ती तुझं लग्न मोडण्यासाठी हे सर्व कारस्थान तिने केलेलं आहे. लक्षात घे, तू कायम तिची बाजू घेत असते आणि तिच्यावर विश्वास ठेवत असते, परंतु ती तुझ्या पाठीवर खंजीर खुपसते. भाग्य म्हणते की आजी अगं काय हे, तू कायम असं प्राजक्तावर का अविश्वास दाखवत असते, तिला कायमच आरोपी का ठरवत असते. तर आजी म्हणते की हे बघ, उगाच मात्र वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. मला माहिती होतं की ती प्राजक्ता नक्की काहीतरी गोंधळ घालेल, म्हणजे घालेलच. हे बघ, अजून सुद्धा मी तुला तेच सांगत आहे की प्राजक्ताने तुझा खूप मोठा विश्वासघात केलेला आहे, तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे आता तरी तिच्यावर असणाऱ्या विश्वासाच्या बाबतीत तू जरा डोळे उघड. प्राजक्ता म्हणजे गोगलगाय आणि पोटात पाय अशी तिची गत आहे, हे लक्षात ठेव. तुझ्या लग्नामध्ये नक्की ती विघ्न आणणार हे ठाऊक होतं, पण मला तिला रंगे हात पकडायचं होतं. त्यासाठी माझ्याकडे पुरावे नव्हते आणि मला पुरावे हवे होते, म्हणून मला आता हे सगळं काही वेळीच लक्षात आलं होतं. जेव्हा प्राजक्ता घरातून सकाळी निघाली होती म्हणून लगेच मी तृप्तीला तिचा पाठलाग करत तिच्या मागे पाठवलं होतं. तेवढ्यात तृप्ती म्हणते की हो ना, अगं भाग्य बघ ना, अगं प्राजू कसं वागते, तिचं काय हे सर्व चाललेलं आहे. इथून जाताना मात्र तिने तोंडाला स्कार्फ बांधलेला होता आणि तिकडे रोहन समोर मात्र तिने लगेच स्कार्फ काढून टाकला. आणि आजी लगेच आता चारूला म्हणते की चारू अगं मी तुला हे सांगत होते, समजावत होते, अगं माझ्या सोन्यासारख्या लेकीचं सुख तिला नाही बघवत. आणि हे बघ भाग्या, अगं आता तरी तुझ्या लक्षात आलं की नाही, तुझ्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये, तुझ्या साखरपुड्यामध्ये प्राजक्ता तुझ्याजवळ नव्हती. आणि ती का नव्हती याचं कारण तुला माहिती आहे का. कारण तुझं चांगलं होत आहे याचा तिला जळफाट होत आहे, म्हणूनच ती त्या कार्यक्रमामध्ये तुझं सुख बघण्यासाठी थांबली नव्हती. प्राजक्तापेक्षा तू दिसायला डावी आहेस, पण तरी सुद्धा तुझं भलं होतं हेच तिला नकोय, म्हणून ती
मुद्दाम हे सर्व करत आहे. आणि हे बघ अगं भाग्य, तुझ्या लक्षात येतं का? अगं पोरी, तुझी ही प्राजक्ता बहीण तुझं लग्न मोडायला निघालेलं आहे. मग तू विचार कर, अगं ती कशी तुझी पाठराखीण होऊ शकते. तेव्हा भाग्याला हे सर्व ऐकल्यानंतर आता धक्काच बसतो आणि सगळ्यांना मात्र आता प्राजक्ताचा फारच राग येतो आणि भाग्याला सुद्धा आता प्राजक्ताचा फार राग येतो. आणि तृप्तीला तर हेच हवं असतं, तिला तर फारच आनंद होत असतो. तर भाग्य आता विचारात पडलेली असते, ती प्राजक्ताला फारच रागवते. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. त्यानंतर मात्र आता इकडे सुलोचना ही प्राजक्ताला म्हणते की आज संध्याकाळी आमच्याकडे आरवसाठी पार्टी आहे आणि तुला नक्की यायचं आहे. तेव्हा तेथे आरव सुद्धा असतो आणि आरव सुद्धा आता तेथे उभा आहे. प्राजक्ताची आणि त्याची ओळख होते. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की माझ्या बहिणीची आज हळद आहे, मला तिकडे जावं लागेल. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की ते सगळं कसं मॅनेज करायचं आहे ते सगळं तू ठरव. जेव्हा मात्र आता प्राजक्ता घरी येते तेव्हा सगळेजण तिच्यावर आरोप करत असतात. तर प्राजक्ता रडत असते आणि म्हणते की भाग्याचं लग्न मोडण्याचा मी प्रयत्न नाही केलेला. तेव्हा आता भाग्य लगेच तो मोबाईलमध्ये फोटो दाखवते आणि हे प्राजक्ताने बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो. भाग्य तिला जाब विचारते की माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मात्र तुम्हाला न विचारता भेटायला का गेली होतीस? काय गरज होती तुला त्याला भेटायला जाण्याची? भाग्य रागाने प्राजक्ताकडे पाहत आहे आणि प्राजक्ता आता भाग्याकडे बघत आहे. तर प्राजक्ताला जे माहिती आहे ते सगळं काही ती भाग्याला सांगेल का? आणि आता मात्र पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.